बीड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते तथा मुलूक मैदानी तोफ नामदार धनंजय मुंडे यांचं वादळ सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी घाटनांदूर येथे धडकणार आहे। नामदार धनंजय मुंडे यांच्या दणकेबाज भाषणांना घाटनांदूर पंचक्रोशीत कडकडाट होणार आहे। त्या अनुषंगाने सभेची जोरदार तयारी घाटनांदूर येथे करण्यात आलेली आहे। ही सभा म्हणजे बजरंग सोनवणे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी असणार आहे। घाटनांदूर ग्रामपंचायत व इतर पंचक्रोशीमध्ये नामदार धनंजय मुंडे यांना मानणारा वर्ग आहे। या भागातील बहुतांशी ग्रामपंचायती नामदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहेत। त्यामुळे या भागातून चांगली आघाडी सोनवणेंना मिळेल अशी अपेक्षा आहे। त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू आहे। येत्या 6 महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्यामुळे विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनाही होम पिचवरची तयारी जोरदार करावी लागणार आहे। घाटनांदूर येथे उद्या सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ घाटनांदूर येथे बाजार चौक भागात विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्या जाहीर सभेचं आयोजन दुपारी 1 वाजता करण्यात आलं आहे। या सभेला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री ॲडव्होकेट पंडितरावजी दौंड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक टी.पी. मुंडे, लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, संजय दौंड, ॲडव्होकेट माधव जाधव, ज्येष्ठ नेते दत्तात्रय पाटील, ॲडव्होकेट राजेश्वर चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तर या सभेला घाटनांदूर व पंचक्रोशीतील हजारो मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे। ही सभा यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत। विशेष करून गोविंदराव देशमुख, सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, शिवाजी सिरसाट, स्थानिकचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत। या सभेकडे पंचक्रोशीचं लक्ष लागलं आहे, कारण विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांची तोफ या ठिकाणी धडाडणार आहे। आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर ते तुटून पडणार आहेत। सध्या राज्यात धनंजय मुंडे या नावाचं वादळ राज्यभर घोंगावत आहे। ते वादळ घाटनांदूर येथे येत असल्यानं त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्ते, घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड।